पुण्यामध्ये महायुतीतल्या वादाचा आता दुसरा अंक सुरू झालाय। भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णींच्या विरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज शनिवार वाड्याबाहेर आंदोलन करण्यात आलं। शनिवार वाड्यातल्या शुक्रवारी झालेल्या नमाज पठणाच्या मुद्द्यावरनं राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक झाल्या। आंदोलनाच्या दरम्यान रुपाली ठोंबरे पाटील यांना चक्कर देखील आली, मात्र तरी सुद्धा हे आंदोलन सुरूच होतं। यावेळेला मेधा कुलकर्णींना अटक करा अशी मागणी रुपाली ठोंबरेंनी केलेली आहे। तर मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल केला नाही तर पोलिसांनाही आपण कोर्टात खेचू असाही इशारा त्यांनी दिला। काल अचानक दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर खासदार मेधा कुलकर्णी यांनी इथं येऊन जी स्टंटबाजी केली त्याला विरोध म्हणून आणि एक खासदार जबाबदार लोकप्रतिनिधी असताना सुद्धा बेकायदेशीर कृत्य त्यांनी जे केलं ते बेकायदेशीर कृत्य असं हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणे, पुणे शहरातली सामाजिक सलोखा बिघडवणे ही घटना त्यांनी केलेली आहे। म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांनी नमाज पडल्यामुळे जे काय मनातलं म्हणत असं, आता मी इथं हनुमान चालीसा म्हणली, जय हनुमंत नमा, काय झालं शनिवार वाड्याला? काय झालं? पडलं का? मग नमाजानी काय पडले का? आपल्या मंदिरामध्ये नमाज येऊन म्हणली का? नमाजच्या म्हणजे दर्ग्यामध्ये जाऊन हनुमान चालीसा म्हणली का? हे जे बेताल वक्तव्य करणारे आहेत भाजपमध्ये वाचाय, त्यांना त्यांचे मुख्यमंत्री ताकीद देतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।